नमस्कार. जगातली सगळ्यात चांगली म्हणजे सर्वोत्तम शाळा नेमकी कोणती असेल हा प्रश्न अनेकांना पडतो. तर आज आपण जगभरातल्या काही यशस्वी शिक्षण पद्धती पाहणार आहोत आणि त्यांच्या यशामागचं नेमकं रहस्य काय आहे हे शोधायचा प्रयत्न करणार आहोत. जरा विचार करा, अशी शाळा जिथे परीक्षाच नाहीत किंवा गृहपाठच नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळा वयाच्या 7व्या वर्षी सुरू होते. कसं वाटेल? आपल्या डोक्यात शाळेची जी काही चौकट आहे ना, त्यालाच आव्हान देणारे हे प्रश्न आहेत. आणि हो, अशी एक शिक्षण प्रणाली आहे जी हे सगळे नियम मोडते. आता जगभरातल्या शाळांची तुलना करायची तर काहीतरी मापदंड हवा, बरोबर? तर तो मापदंड आहे PISA, म्हणजे प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक आंतरराष्ट्रीय परीक्षा आहे जी 15 वर्षांच्या मुलामुलींची वाचन, गणित आणि विज्ञानातली हुशारी तपासते. यालाच आपण शाळांची ग्लोबल रँकिंग सिस्टम म्हणू शकतो. चला तर मग याच PISAच्या आधारावर आपला हा जागतिक दौरा सुरू करूया. तर आपल्या या जागतिक दौऱ्यातला पहिला थांबा आहे जर्मनी. एक अशी शिक्षण व्यवस्था जिची मुळं इतिहासात खूप खोलवर रुजलेली आहेत आणि जिची रचना अत्यंत शिस्तबद्ध आहे. आणि हे ऐकून खूप आश्चर्य वाटेल की आज आपल्या शाळांमध्ये ज्या गोष्टी अगदी सामान्य आहेत, जसं की सकाळची प्रार्थना, गणवेश, कडक शिस्त, या सगळ्या गोष्टी तब्बल 250 वर्ष जुन्या प्रशियन मॉडेलमधून आलेल्या आहेत. आणि गंमत म्हणजे या मॉडेलचा उद्देश होता राजासाठी एक निष्ठावान आणि आज्ञाधारक प्रजा तयार करणे. जर्मनीच्या शिक्षण पद्धतीतली सगळ्यात खास आणि तितकीच वादग्रस्त गोष्ट म्हणजे तिथली वर्गीकरण प्रणाली. म्हणजे काय तर इथे मुलांच्या शिक्षणाची दिशा वयाच्या 10व्या वर्षीच ठरवली जाते. विचार करा, 4थीत असलेलं मूल आणि त्याचवेळी त्याच्या भविष्यातल्या करिअरचा मार्ग जवळपास निश्चित केला जातो. आणि ही प्रणाली मुलांचं भविष्य कसं ठरवते ते बघा. जे विद्यार्थी जिम्नॅशियममध्ये जातात ते थेट विद्यापीठात आणि उच्च शिक्षणाकडे जातात. जे रॅल शुलेमध्ये जातात त्यांना तांत्रिक नोकऱ्या मिळतात आणि हॉप्ट शुलेमध्ये जाणारे विद्यार्थी व्यावसायिक कौशल्य शिकतात. म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी घेतलेला एक निर्णय त्या विद्यार्थ्याचं अख्खं आयुष्य ठरवू शकतो. किती मोठी गोष्ट आहे ही. बरं, आता जर्मनीच्या या शिस्तबद्ध मॉडेलनंतर आपण अशा एका देशाकडे वळूया ज्याने शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकला आणि तरीही अनेक वर्ष PISAच्या रँकिंगमध्ये टॉपवर राहिला. फिनलंडची सिस्टीम तर आपल्या सगळ्या कल्पनांना धक्का देणारी आहे. इथे मुलं शाळेत जायला सुरुवात करतात वयाच्या 7व्या वर्षी. 16 वर्षांचं होईपर्यंत कोणतीही मोठी स्टँडर्डाइज्ड परीक्षा नाही आणि होमवर्क तो तर दिवसाला 30 मिनिटांपेक्षाही कमी, जवळपास नाहीच. खरं वाटत नाहीये ना? मग हे सगळं शक्य कसं होतं? तर या प्रणालीचा गाभा आहे विश्वास आणि खेळ. इथे शिक्षकांवर प्रचंड विश्वास ठेवला जातो. त्यांना खूप मान दिला जातो. शिक्षक होण्यासाठी पदव्युत्तर पदवी लागते आणि एकच शिक्षक अनेकदा 6 वर्षांपर्यंत एकाच वर्गासोबत राहतो. इथे स्पर्धेपेक्षा एकमेकांना मदत करून शिकण्यावर भर आहे. शाळेचे तास कमी आणि खेळायला वेळ जास्त. गणवेश नाही, सगळंच वेगळं आहे. आणि शिक्षकांच्या सन्मानाबद्दल बोलायचं झालं तर हा चार्ट बघा. फिनलंडमध्ये तब्बल 66% शिक्षकांना वाटतं की समाजात त्यांना आदर मिळतो. याउलट अमेरिकेत हेच प्रमाण फक्त 33% आहे. म्हणजे दुपटीचा फरक. आणि साहजिकच जिथे शिक्षकांना इतका मान मिळतो तिथे सर्वोत्तम लोक त्या पेशाकडे आकर्षित होतात आणि टिकूनही राहतात. तर फिनलंडचं मॉडेल पाहिलं, पण यशाच्या शिखरावर पोहोचायचा हा एकच मार्ग आहे का? अजिबात नाही. आता आपण वळूया PISAच्या दुसऱ्या काही सुपरस्टार्सकडे, म्हणजे पूर्व आशियाई देशांकडे. हे आकडेच सगळं काही सांगतात. गणिताच्या PISA स्कोअरमध्ये सिंगापूर 575 गुणांवर आहे, जपान 536 वर आहे आणि अमेरिका फक्त 465. म्हणजे पूर्व एशियाई देश शिक्षणात कितीतरी पुढे आहेत. पण इथलं तत्वज्ञान फिनलंडच्या अगदी उलट आहे. इथे यश मिळतं ते कठोर मेहनत, जास्त तास अभ्यास आणि भविष्यात लागणाऱ्या कौशल्यांवर पूर्ण लक्ष केंद्रित केल्यामुळे. आणि हे देश फक्त आजचा विचार नाही करत आहेत तर उद्याचा करत आहेत. जपानमध्ये 5वी पासूनच कोडिंग शिकवलं जातं. दक्षिण कोरियामध्ये 6वीत रोबोटिक्सची ओळख करून दिली जाते. सिंगापूरमध्ये 7वी पासून डेटा सायन्स अनिवार्य आहे आणि चीनने तर 2018 मध्येच हायस्कूलच्या अभ्यासक्रमात AI कंपल्सरी केलंय. म्हणजे ही पिढी भविष्यासाठी पूर्णपणे तयार होते. तर मग जर्मनीचा शिस्तबद्ध मार्ग, फिनलंडचं कल्याणाचं मॉडेल आणि पूर्व आशियाची कठोर मेहनत, या सगळ्या वेगवेगळ्या मॉडेल्समधून बाकीचे देश जे आपापल्या समस्यांशी झुंजत आहेत ते काय शिकू शकतात? पण प्रत्येक यशाला एक किंमत मोजावी लागते. जपानचे PISA स्कोअर उत्तम आहेत, पण त्यामागं तिथल्या शिक्षकांचे कष्ट आहेत.
तिथले शिक्षक दिवसाला सरासरी 11 तास काम करतात. OECD देशांची सरासरी पाहिली तर ती 7.25 तास आहे. म्हणजे विचार करा किती जास्त मेहनत आहे. आता आपल्या देशाबद्दल बोलूया. भारत जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशांपैकी एक. आपल्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याचसाठीच आणले आहे नवीन शैक्षणिक धोरण म्हणजेच NEP 2020. हा जगातल्या सगळ्यात मोठ्या शैक्षणिक सुधारणांपैकी एक प्रयत्न आहे. या धोरणामुळे सगळ्यात मोठा बदल होतोय तो म्हणजे शाळेच्या रचनेत. आपली जुनी 10+2 पद्धत आता गेली. त्या जागी आली आहे 5+3+3+4 ही नवीन रचना. महत्वाचं म्हणजे आता वयाच्या 3ऱ्या वर्षापासूनच मुलांना औपचारिक शिक्षणाच्या प्रवाहात आणलं जातंय, ज्यामुळे शिकण्याचा पाया अगदी लहान वयातच पक्का होईल. आणि ह्या नवीन धोरणाची उद्दिष्ट पाहिली तर त्यात फिनलँडच्या मॉडेलची झलक दिसतेय. एक लवचिक आणि सर्वांगीण शिक्षण प्रणाली तयार करण्यावर भर आहे. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स अशा कडक भिंती आता नसतील. विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय एकत्र शिकता येतील आणि पदवी अभ्यासक्रमात सुद्धा मध्येच शिक्षण सोडून पुन्हा सुरू करण्याचे पर्याय असतील. तर जर्मनी, फिनलंड, पूर्व आशिया आणि भारत या सगळ्या देशांचा प्रवास पाहिल्यावर शिक्षणाच्या भविष्याबद्दल एक खूप महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. जर तुम्हाला भविष्यातली अर्थव्यवस्था कशी असेल हे पाहायचं असेल तर आजच्या शाळांमधल्या वर्गांकडे पहा. हे वाक्य खरं तर या संपूर्ण चर्चेचं सार आहे. कारण आज मुलं जे शिकतात त्यावरच देशाचं भविष्य, त्याची अर्थव्यवस्था आणि प्रगती अवलंबून असते. याचा अर्थ असा की कोणतीही एकच सर्वोत्तम शिक्षण प्रणाली नाहीये. प्रत्येक देश आपापल्या गरजेनुसार निवड करतो. काहींसाठी PISA स्कोर महत्त्वाचे आहेत, काहींसाठी विद्यार्थ्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य महत्त्वाचं आहे, तर काही देश भविष्यात लागणाऱ्या कौशल्यांवर भर देतात. हा सगळा निवडीचा आणि तडजोडीचा खेळ आहे. आणि शेवटी हा सगळ्यात मोठा प्रश्न उरतोच की शाळेचा खरा उद्देश काय आहे? फक्त परीक्षेत चांगले गुण मिळवणं की चांगले नागरिक घडवणं? की अशी पिढी तयार करणं जी आनंदी आहे आणि भविष्यातल्या प्रत्येक आव्हानासाठी तयार आहे? याचं एकच उत्तर नाही. कदाचित प्रत्येक समाजाला, प्रत्येक पिढीला याचं उत्तर नव्याने शोधावं लागेल.